हरिओम. आत्मपूजा उपनिषद. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. सूत्र 16. विसर्जन. सर्व संतोष विसर्जनम इति स एवं वेद. परम कैवल्यानंद हेच पूजेचे विसर्जन, हीच पूजेची सांगता, या सर्वाची जाण हेच परमज्ञान. सर्व संतोष. येथे ऋषींनी सर्व संतोष असे म्हटले आहे. यात फार सखोल अर्थ भरलेला आहे. आपण प्रथम संतोषाचा अर्थ पाहूया, म्हणजे त्यामागे सर्व असे जे म्हणले आहे त्याचा उलगडा होईल. संतोष. संतोष यात तोष असा मूळ शब्द आहे. या तोष शब्दामधूनच तोषिष असाही शब्द तयार झाला आहे. त्याचा अर्थ आहे जे जसे प्राप्त आहे, जे जसे ज्याप्रमाणे प्राप्त आहे, कष्टाने किंवा कष्टाविना जे जसे मिळाले आहे त्यात सम म्हणजे संपूर्णपणे समाधान आहे. तोषिष याचा अर्थच इतकाच आहे की हे विनासायास मिळालेले नाही, त्यासाठी काहीतरी कृती करावी लागली आहे. परंतु यासाठी जे करावे लागले त्यात जराही कष्ट नाही, त्रास नाही, दुःख नाही. यात कुठेही जराही किंचितही तक्रार नाही, नाराजी नाही. हे कष्ट नाहीतच, कारण ही तोषिष तोषाने घेतलेली आहे. माता पित्याला भेटायला जाताना चालावे लागले तर त्याचे कोणाला कष्ट वाटतात का? त्या चालण्याने दमायला झाले तर त्यात समाधान आहे. माता पित्याची भेट झाली याचे समाधान आहे. माता मुलाला दूध पाजते, यात तिला काही कष्ट वाटतात का? यात तिला महासंतोष होतो. मुलाची भूक भागली याचे समाधान आहे. त्यातून कोणाला याचे कष्ट वाटत असतील तर त्या कष्टात उत्साह आहे, कष्ट घ्यायची आवड आहे. कष्टाचा उरक आल्हाददायक आहे. यात तडजोड म्हणून किंवा अपरिहार्यता म्हणून किंवा आलिया भोगासी म्हणून समाधान मानलेले नाही. त्या कष्टांमुळे जे साध्य होते त्यात संतोष आहे. यात जे जसे आहे त्यात उत्स्फूर्तपणे तन मन बुद्धी यासह सहजच समाधान आहे आणि तेही संपूर्णपणे समाधान आहे. आपण जे करतो त्यात पूर्णपणे समाधान असणे म्हणजे संतोष. यात आपल्याला यश मिळते की अपयश येते हा मुद्दा येथे गौण आहे. ते आपण केले, आपण ते करण्याचा प्रयत्न केला, ही आपली कृती आहे, हेच समाधान देणारे आहे. जिकडे तिकडे स्पर्धा आहे. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाला यश मिळेलच असे नाही. खेळात एकाला जय मिळतो आणि त्यामुळे अर्थातच दुसऱ्याचा पराभव होतो, हे गौण आहे. आपण खेळलो यात संतोष आहे, खेळाचा आनंद आहे. नोकरीसाठी अनेक जण मुलाखत देतात, त्यात प्रत्येकाला नोकरी मिळत नाही. ज्यांना नोकरी मिळत नाही त्यांना याचा संतोष असतो की आपण आपल्या सर्व कौशल्यासह प्रयत्न केला. सर्व संतोष यामागे सर्व असा शब्द वापरला आहे. याचा अर्थ आहे की तोष आणि तोषिष याच्या अतीत, याच्या पलीकडे जायचे आहे. सुख आणि दुःख याच्या अतीत पलीकडे जायचे आहे. यश आणि अपयश याच्या अतीत पलीकडे जायचे आहे. या द्वंद्वाच्या अनुभवाच्या अतीत पलीकडे जायचे आहे. हे असे सर्व शब्द वापरून मुद्दामून सांगायचे आहे. कारण असे आहे की तोष तोषिष, सुख दुःख, यश अपयश इत्यादी द्वंद्वाच्या अलीकडे असलेलेही यांचा स्पर्शही झालेला नसलेले आहेत. तसेच स्वतःला या द्वंद्वाच्या अलीकडे ठेवणारे आहेत, परंतु तरीही ते संतोषी नसतात. निरागस बालक, लहान मुले निरागस, अजाण, अश्राप असतात. त्यांनी या जगाचा अनुभव घेतलेला नसतो, यामुळे ती द्वंद्वाच्या अलीकडे असतात. अजून त्यांनी द्वंद्व अनुभवलेले नसते, यामुळे ती सदा आनंदी असतात. याला संतोष म्हणत नाहीत. परंतु मोठ्या माणसांनी सर्व अनुभवलेले असते, द्वंद्वाचा अनुभव घेतलेला असतो. ते द्वंद्वातच आयुष्य जगत असतात. यामुळे असे द्वंद्वाचे अनुभवी जेव्हा त्याच्या अतीत जातात तेव्हा त्याला सर्व संतोषी असे म्हणायचे. वस्तू जगताच्या उपभोगांमधील भौतिक लज्जत माहीत असूनही त्यापासून सहज स्वाभाविकच दूर राहणे म्हणजे त्या दूर राहण्यात संतोष असणे आहे. सांत्वना. काही जण अपयशी होतात, मनातून खट्टू होतात, परंतु यश अपयशाबद्दल आपली समजूत करून घेऊन समाधान मानतात. हे असे चालायचेच. ही स्वतःची स्वतः केलेली सांत्वना आहे. यात नाराजी वाटली तरी ते तसे वाटून काही उपयोग नाही. तेव्हा आता नाराजी विसरून जाऊया, हा संतोष नाही.
प्रयत्न करतानाच यश किंवा अपयश असे काहीही होऊ शकते असे गृहीत धरून जेव्हा कोणी अपयश आले तरी सुहास्य वदन करतो आणि हे असे चालायचेच असे म्हणतो, तेव्हा तो संतोषी असतो. कोल्ह्याला द्राक्षे आंबट, आपल्याला हे करणे शक्य नाही असे ओळखून जो म्हणतो की हे मिळवण्यात काहीही अर्थ नाही आणि अशा प्रकारे आपले समाधान करून घेतो, तो संतोषी नाही. कारण केवळ आपल्याला ते मिळवणे शक्य नाही म्हणून तो त्यात गौणत्व शोधत आहे, किंवा तो म्हणतो की हे आपल्या नशिबी नाही आणि अशा प्रकारे तो आपले समाधान करून घेतो. हा संतोष नाही, कारण न मिळण्यात नाराजी आहे. परंतु अशा वेळी जो स्वच्छ कबूल करतो की हे मिळवणे आपल्या ताकदीच्या बाहेर आहे आणि म्हणून आपण याविना जगूया, यात संतोष आहे. आळस, काही जण प्रयत्न करत असताना अडचण येते, काही विघ्न येते आणि म्हणून प्रयत्न करणे सोडतात आणि म्हणतात की छे, फारच विचित्र आहे हे मिळवणे, आपल्याला हे नको. अशा प्रकारे आपले समाधान करून घेतात. हा संतोष नाही, कारण ते मिळवण्याची त्यांची आज तशीच शिल्लक आहे. त्यांना ते विनाविघ्न मिळाल्यास हवे आहे. परंतु अशा वेळी जर कोणी म्हणेल की आपल्याला अडचणींना तोंड द्यायचे नाही, विघ्ने नष्ट करायचे, कष्ट घ्यायचे नाहीत, त्यापेक्षा ते न मिळाले तरी चालेल, यात संतोष आहे. कारण ते मिळवण्याची अभिलाषा त्यांनी सोडून दिली. किंवा अशा वेळी जरी अडचण आली, विघ्ने आले, तरी तो तिच्या निवारणाचा मार्ग शोधतो आणि जिद्दीने प्रयत्न करत राहतो, तो संतोषी आहे. त्याची विचारधारा अशी असते की प्रत्येक डावाला प्रतिडाव असतो. आयुष्यात अडचणी येणारच, त्या सोडवण्यातही मौज आहे. असा यश आले किंवा नाही आले तरीही तो संतोषी असतो. कर्तव्यशून्यता, काही जण कर्तव्यशून्य असतात, परंतु अहंकारामुळे ते तसे कबूल करत नाहीत. ते असा बडेजाव करतात, घमेंड दाखवतात की अमुक आणणे मला सहज शक्य आहे, परंतु मला ते नको आहे म्हणून मी ते आणत नाही. मनात आणीन तर आत्ता एका मिनिटात ते मी घेऊन येईन, परंतु माझी तशी लहर नाही, मला त्याची मुळीच गरज नाही. हे मानसिक समाधान आहे, हा संतोष नाही. परंतु कर्तव्यशून्य जर असे म्हणाला की अहो मला काय सांगताय ते अमुक करायला, मी हा असा मूर्खाचा खानदानी कर्तव्यशून्य आहे, मी का ते करणार आहे, यात तो संतोषी आहे. कारण ते अमुक मिळावे ही त्याला त्याच्या कर्तव्यशून्यतेमुळे मुळीच इच्छा नाही. माथी मारले जाणे, काही वेळा ध्यानी मनी नसताना, नको असताना, टाळाटाळ करत असताना एखादी गोष्ट माथी मारली जाते आणि ती करावी लागते. अशा वेळी जर आलिया भोगासी असावे सादर अशी भावना ठेवून त्या गोष्टीचा स्वीकार केला गेला तर त्यात संतोष नाही. परंतु अशा वेळी ठीक आहे की हे नको आहे, परंतु जर तशी नियतीचीच इच्छा असेल तर चला त्याचा स्वीकार करूया, पदरी पडले आहे, पवित्र करून घेऊया, यात संतोष आहे. अनुकूलता, काही गोष्टी आपल्याला आपल्या मर्जीने जीवन जगण्यासाठी अनुकूल असतात. अशा वेळी आपण त्या गोष्टींच्या खोलात शिरत नाही, कसलीही शहानिशा करत नाही. एक साधी साडी घ्यायची असली तरी किती चिकित्सा केली जाते, परंतु येथे असे काही केले जात नाही. आपण त्यांचा डोळे मिटून स्वीकार करतो, कारण यात आपल्या मर्जीने जीवन जगण्याची सुविधा असते. उदाहरणार्थ पूजा, रुद्र, दान, नवस वगैरे करून पुण्य मिळते आणि पापक्षालन होते, इच्छापूर्ती होते असे आपल्याला सांगितले जाते. आपण याची शहानिशा न करता त्वरित याचा स्वीकार करतो आणि त्याप्रमाणे पुण्य मिळवण्याच्या मागे धावतो. एखादा देव नवसाला पावला नाही तर देव बदलतो, परंतु पुण्यासाठी नवस बोलतो, कारण मग पाप करायला आपण मोकळे होतो. आपल्याला आपल्या मर्जीने जीवन जगायला सुविधा मिळते. येथे पूजा, रुद्र, दान, नवस वगैरे यात संतोष नाही. परंतु सहजच एखाद्या देवालयात जावे आणि तेथील मूर्तीपुढे नतमस्तक व्हावे, एक धार्मिक विधी म्हणून रुद्र करावा, आपल्या मिळकतीचा एखाद्या गरजूला उपयोग व्हावा म्हणून त्याला काही द्यावे, एखाद्या देवालयाला तेथील कारभार सुरू राहण्यासाठी देणगी द्यावी वगैरेमध्ये संतोष आहे. घमेंड, अहंकार, काही वेळा घमेंड असते, अहंकार उफाळून येतो आणि एखादा बडेजाव करतो की मी हे असे सहजच करू शकतो, यात मला काहीही अशक्य नाही. उदाहरणार्थ व्यसनी मनुष्य त्याला व्यसन आहे असे कधीच कबूल करत नाही. तो सांगतो की मजा म्हणून मी हे करत आहे, मला याचे मुळीच व्यसन नाही, मी याच्या आहारी गेलेला नाही,
मी याचा गुलाम नाही. मनात आणीन तर कोणत्याही क्षणी मी हे सोडून देईन. ही आत्मवंचना आहे, यात संतोष नाही. परंतु आपण करत असलेल्या व्यसनाची उबग यावी किंवा झाले इतके खूप झाले, आता पुरे असे वाटून सहजच ते व्यसन सुटावे, यात संतोष आहे. परिपूर्णता. सर्व शब्दात परिपूर्णता आहे. सर्वस्वाच्या अतीत पलीकडे जाणे आहे. निरागसता, सांत्वना, हतबलता, आळस, कर्तव्यशून्यता, माथी मारले जाणे, अनुकूलता, घमेंड, अहंकार, यात अभिलाषा सोडलेली नसते, ती तशीच शिल्लक असते. जखम झाली की वरवर मलमपट्टी करून उपयोग होत नाही, कारण यामुळे आत रोग तसाच शिल्लक असतो. वेळ आली की तो जरा जास्तच उफाळून येतो. यास्तव साधकाची मिळवण्याची अभिलाषा, इच्छा सुटावी लागते. जे घडते ते सहज जीवनाचा एक भाग म्हणून घडावे लागते. तेव्हा त्यात परिपूर्णता असते, सर्व संतोष असतो. आजूबाजूला काय आहे हे चांगले माहीत आहे, ते मिळवण्याची शक्तीही आहे, मिळाल्यास ते उपभोगण्याची क्षमताही आहे, आणि तरीही समजून उमजून ते मिळवण्याची इच्छाच नसावी. परंतु नियतीकडून देणे झाले तर त्याच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न आहे. नियतीचा सर्व क्षमतेनिशी स्वीकार आहे, यात सर्व संतोष आहे. येथे परिपूर्णता आहे. हा असा संतोष आपोआप परमात्म्याच्या मार्गी यात्रा करू लागतो, अलगद परमात्म्याच्या द्वारी नेऊन सोडतो. विसर्जन. सर्व संतोष यानंतर त्यापुढे म्हटले आहे विसर्जनम. विसर्जन याचा अर्थ आहे की जे आपल्याला मिळाले, जे आपल्याला प्राप्त झाले किंवा जे आपण मिळवले, जे आपण तयार केले, ते काही दिवसांनी त्याचे प्रयोजन झाले की आपले आपणच आवरून घेणे, ते आपल्यापासून आपणहून दूर करणे, त्याचा आपणहून त्याग करणे. कोणी दुसरा ते आपल्यापासून दूर नेण्याची वाट पाहायची नाही किंवा ते आपल्यापासून निघून जायची वाट पाहायची नाही. याला म्हणतात स्वतःकडे असलेल्याचे विसर्जन करणे. विसर्जन ही अध्यात्मात संपूर्ण जगात खास हिंदुस्थानी पद्धत आहे आणि ही फार उदात्त मोठी मधुर कल्पना आहे. ही पद्धत फक्त हिंदुस्थानातच वापरली जाते. विसर्जन ही खरं तर मूलभूत आध्यात्मिक पद्धत आहे, परंतु त्याला आपण एक भौतिक भौतिक संस्कार केला आहे. आता ही आपण प्रथम मूलभूत पद्धत समजून घेऊया. त्यानंतर त्याचा ऋषींना या उपनिषदाला अभिप्रेत असलेला आध्यात्मिक अर्थ पाहूया. त्यानंतर भोगापवर्गतेच्या नादात त्याचे आपणच केलेले विडंबन म्हणजे त्याचा आपण भौतिक सोपस्कारात केलेला बदल पाहूया. मूलभूत पद्धत. जीवन जगताना नियती आपल्याला आपले संचित याच जन्मी संपवण्यासाठी काही गोष्टी उपलब्ध करून देते. आपण त्याचा अत्यादरे स्वीकार करायचा असतो. आपल्याला आवडत नाही किंवा अशाच काही कारणांनी त्याचा कदापिही चुकूनसुद्धा अस्वीकार करायचा नाही. अशा प्रकारे मिळालेली गोष्ट नियतीला अपेक्षित अशा प्रकारे उपभोगायची असते. यात जर तुम्हाला सहजानंद झाला तर ती गोष्ट तुम्ही नियतीला अपेक्षित अशा प्रकारे उपभोगली आहे हे सिद्ध होते. यालाच या उपनिषदात सर्व संतोष असे म्हटले आहे. या योगे आपले संचित संपुष्टात येते, नवीन संचिताची भर होत नाही आणि आपला मुक्तीचा मार्ग सुकर होतो. अशा प्रकारे आपल्याला नियतीकडून प्राप्त झालेली गोष्ट आपण वापरली की आपणहून आपण तिचा त्याग करायचा आहे. ती गोष्ट तहहयात आपल्याकडे संचित करून ठेवायची नाही, तिचा सोस करायचा नाही, त्याचा इतरांना उपभोग व्हावा या हेतूने तिच्यापासून आपणहून दूर व्हायचे आहे. एखादी गोष्ट त्याग करणे शक्य नसेल तर ती गोष्ट इतरांना उपलब्ध करून द्यायची आहे. उदाहरणार्थ, आपल्याकडे भौतिक वस्तू असतात, आपण त्या वापरतो. काही काळाने आपण त्यांचा वापर करणे थांबवितो. अशा वस्तू योग्य अशा व्यक्तीकडे त्या वापरायला सुपूर्त कराव्यात किंवा आपल्याकडे आपल्यासाठी अनावश्यक भौतिक वस्तू असतात, त्यांचा विनाकारण संग्रह करू नये, त्यावेळीच गरजूंना सुपूर्त कराव्यात. किंवा आपल्याकडे कौशल्य असते, ज्ञान असते, आपल्याकडे कौशल्य ज्ञान सत्पात्री लोकांना प्रदान करावे. तसेच आपल्याला त्याच्याकडून भरपूर काही मिळत असते. आपण जन्माला येताना आपल्याबरोबर काहीही आणत नाही. आपल्याला जन्मताच अनेक गोष्टी उपलब्ध होतात आणि केवळ यामुळेच आपण लहानाचे मोठे होतो. पुढे मोठेपणीही आपण कष्ट घेतो, परंतु आपण नव्याने काहीही निर्माण करू शकत नाही. जे काही त्याच्याकडून अगोदरच उपलब्ध आहे तेच आपण मेहनत करून मिळवतो आणि आपले जीवन सुकर करतो.
यास्तव याची कृतज्ञता म्हणून त्याची आठवण ठेवणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे. आपल्याला कोणी उपयोगी झाले तर आपण त्याला आपल्या घरी पाहुणचाराला बोलवतो, त्याचा आदर सत्कार करतो. हा साधा शिष्टाचार आहे. हीच गोष्ट आपण त्याच्यासाठी करायची आहे. त्यायोगे त्याचा सहवास मिळवायचा आहे. आपल्याला हे तत्त्व समजावे, आपल्याला या तत्त्वाचे महत्त्व पटावे, आपल्याला हे तत्त्व अंगीकारता यावे. यासाठी हिंदुस्थानात आपण एक फार सुंदर पद्धत सुरू केली. मूलतः आपण केवळ आत्मपुजारी आहोत. आपल्यात पूर्वापार स्वस्ती वाचन करून ध्यान लावायची पद्धत आहे. स्वस्ती वाचन याचा व्यापक अर्थ जप करणे, मंत्र म्हणणे असे घेता येईल. त्यानंतर आत्मध्यान लावायचे आहे, आत्मपूजा करायची आहे. यापेक्षा अन्य पूजा, साधना, उपासना आपण करत नव्हतो. आपण कधीही मूर्तीपूजक नव्हतो. आपण कधीही देऊळ बांधले नव्हते. तीर्थयात्रा याचा अर्थ त्यातील तीर्थ या शब्दाला शोभेल असा देशोदेशी असलेल्या सरोवर, नद्या, समुद्र यांच्या तीरावर जाऊन ध्यान धारणा करणे असा होता. या प्रवासात वाटेत लागणारी अरण्ये आणि त्यामधील लता पल्लवी, वृक्ष, वनश्री, पशु, पक्षी अशा निसर्गावर ध्यान धारणा करणे, त्या तीर्थक्षेत्री ध्यानधारणा करणे असा होता. आपल्यासाठी हा निसर्ग त्यायोगे होणारी वातावरण निर्मिती हेच त्याचे प्रतीक होते. आपण त्याला यामध्ये शोधत होतो. आपण कधीही पूजेसाठी कसले प्रतीक तयार केले नव्हते, कारण आत्मा सूक्ष्माहून सूक्ष्म, अदृश्य, अरूप, निराकार आहे. तो अनंत, असीम, अमर्याद आहे. यामुळे त्याचे प्रतीक तयार करणे अशक्य असल्यामुळे तसा विचारही कधी शिवला नाही. यामुळे तसे करायची कधी आवश्यकताही वाटली नाही. परंतु पुढे असा एक विचार आला की आपण उपास्य देवदेवतेचे एक प्रतीक तयार करावे, त्याला त्या प्रतीकात येण्याचे आवाहन करावे, त्याची आपल्या घरी स्थापना करावी, त्याचा आपल्या घरी पाहुणचार करावा, आदरातिथ्य करावे. या आवाहनासाठी मंत्र रचले गेले, त्याचा पूजाविधी तयार केला गेला. प्रथम सर्व सजीवांचे प्रतीक म्हणून मुख मानवेतर प्राण्याचे आणि बाकी देह मानवी असे प्रतीक तयार केले गेले. त्याला आपण गणपती असे म्हणतो. त्यानंतर अर्धनर नारीचे प्रतीक केले गेले, त्याला आपण महादेव असे म्हणतो. मानवी देहामधून मुक्ती मिळत असल्यामुळे त्याचे प्रतीक मानवी देहात ज्याला जसे देवदेवता भावले तसे असंख्य प्रकारे केले गेले. अनेक देव सदृश महामानव होऊन गेले, त्यांच्या मूर्ती प्रतीक म्हणून तयार केल्या गेल्या. आध्यात्मिक अर्थ यात एकच विचार होता की निराकारीची पूजा, साधना, उपासना प्रत्येकाला एकदम मानवत नाही. यास्तव त्याची काहीतरी प्रतिकात्मक ओळख व्हावी, घरोघरी त्याची उपासना व्हावी. या योगे सर्वांना त्याची गोडी निर्माण व्हावी, सर्वांनी त्याची उपासना करावी, त्याला प्राप्त करावा आणि मुक्त व्हावे. ध्यानधारणेसाठी एकदम सूक्ष्मात प्रवेश करता येत नाही. त्यासाठी काही धारणा असावी लागते. सुरुवातीला काही काळ जडावर धारणा करून ध्यान लावावे. काही कालावधीनंतर जड धारणा दूर करून त्या जडाची सूक्ष्म प्रतिमा डोळ्यासमोर आणावी आणि त्याची धारणा करून ध्यान लावावे. काही कालावधीनंतर ह्या सूक्ष्माची आवश्यकता भासू नये. वेळ असेल तेव्हा आणि जेथे असू तेथे त्याच्या जड सूक्ष्माच्या नुसत्या आठवणीने त्यावर ध्यान लावावे. ध्यानधारणेसाठी सुरुवातीला काही काळ जडावर धारणा करून ध्यान लावावे. या विचाराने वर्षातून काही ठराविक दिवस घराघरातून त्याची प्रतिमा स्थापन केली गेली. या जड प्रतिमेवर काही दिवस ध्यान लावावे. काही दिवसांनी प्रतिमेचे विसर्जन करावे. त्यानंतर ती प्रतिमा सूक्ष्म रूपात डोळ्यासमोर आणावी आणि त्यावर ध्यान लावावे. काही कालावधीनंतर या सूक्ष्माचीही आवश्यकता भासू नये. वेळ असेल तेव्हा आणि जेथे असू तेथे त्याच्या जड सूक्ष्माच्या नुसत्या आठवणीने त्यावर ध्यान लावावे. अशा प्रकारे वर्षातून काही ठराविक दिवस त्याची प्रतिमा घरी स्थापन करायची प्रथा सुरू झाली. गणपती, दुर्गादेवी इत्यादी त्याची ठळक उदाहरणे आहेत. प्रत्येक ठिकाणी त्या प्रांतात भिन्न भिन्न प्रथा सुरू झाल्या, ज्याने त्याने त्याच्या कल्पनेप्रमाणे, विचाराप्रमाणे त्याची प्रतिमा तयार केली. काही दिवसांनी या प्रतिमेचे विसर्जन करायचे आहे याचे भान ठेवून त्याची प्रतिमा मातीची तयार केली. त्या प्रतिमेची घरी स्थापना केली. त्याला त्या प्रतिमेत येण्याचे मनःपूर्वक पूर्ण श्रद्धेने, भावभक्तीने आवाहन केले. आवाहन करण्यासाठी कवने रचली. काही ठराविक दिवस त्याची पूजा, साधना, उपासना केली.
मग त्याला निरोप दिला. निरोपासाठी कवने रचली. आपल्या घरी त्याने काही दिवस वास्तव्य केले. जो पाहुणचार केला तो गोड मानून घेतला, म्हणून त्याचे उपकार मानले. त्याने पुन्हा पुढील वर्षी यावे असे त्याला आमंत्रण केले. नंतर त्याचे आदराने पाण्यात विसर्जन केले. प्रतिमा मातीची असल्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न नव्हता. यात प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक व्यक्तीला त्याची घरच्या घरी ओळख झाली. नवीन पिढीवर आध्यात्मिक संस्कार झाले. प्रत्येकाला बालपणापासूनच अध्यात्माचे धडे मिळाले. परमात्मा म्हणजे काय त्याचा वास्तुपाठ दिला गेला. काही दिवस त्याच्या वास्तव्याने घर शुद्ध आणि पवित्र झाले. घराघरात आनंदी आनंद साजरा झाला. या योगे वर्षभर सद्वर्तन ठेवून ही शुद्धता, हे पावित्र्य, हा आनंद सतत टिकवण्याची जबाबदारी आली. यात आणखी फार महत्त्वाच्या 3 गोष्टी आपोआप साध्य झाल्या. 1. प्रतिकात्मक म्हणून असेल, परंतु त्याचे अस्तित्व आहे याची प्रचिती घ्यायची संधी दरवर्षी घरच्या घरी उपलब्ध झाली. या योगे घरात पूजा, साधना, उपासना केली गेली आणि अध्यात्म, सत्संग, ध्यान, समाधी याचीही ओळख झाली. यामधून काही जणांना याची आवड निर्माण झाली, तरीही ही वार्षिक प्रतिकात्मक पूजा सत्कारणी लागली. येथे अशा प्रकारे कवनामधून आवाहन करून तो अदृश्य, अरूप, निराकार त्या आपण तयार केलेल्या जडवस्तूच्या प्रतिमेत प्रत्यक्ष येतो की नाही हा मुद्दा गौण आहे. उदाहरणार्थ, कालवश झालेल्या आपल्या मातापित्याची आपण आठवण काढतो. आपण त्यांच्याबद्दल आपल्या कुटुंबियांना काही माहिती सांगतो. एरवी आपल्या कुटुंबियांना हयात नसलेल्या मातापित्याची माहिती कशी होणार? याचा अर्थ त्यावेळी आपले कालवश झालेले मातापिता त्यावेळी तेथे हजर होत नाहीत. तसेच येथे आहे. 2. त्याच्या विसर्जनाने एक गोष्ट अधोरेखित होते की तो सूक्ष्मातिसूक्ष्म, अदृश्य, अरूप, निराकार आहे आणि त्यामुळे तो एक दिवस जाणारच. तो येथे कायम करता थांबू शकत नाही. याचप्रमाणे येथे प्रत्येक वस्तू, प्रत्येक गोष्ट अशाश्वत आहे. आत्ता ती जड असली तरी ती एक दिवस तिच्या मूळ रूपात, सूक्ष्मात जाणारच. एक दिवस हे सर्व नष्ट होणारच. त्यात विलाप करण्यासारखे काहीही नाही. त्याच्या विसर्जनाने येथे काहीही शाश्वत नाही. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा त्याग करावाच लागतो. प्रत्येक गोष्टीचा विरह होणे हे स्वाभाविक आहे. इत्यादी वस्तुस्थिती अंगवळणी पडते. यामुळे कोणाचे देहावसन झाले तर ते सहन करायची शक्ती येते. कारण आता यामागील आध्यात्मिक कारण स्पष्ट होते. तो येतो आणि जातो, परंतु पुढील वर्षी पुन्हा येतो. याचा अर्थ येथे काहीही नाशवंत नाही, फक्त परिवर्तन आहे. अशाच प्रकारे जरी देहावसन झाले तरी ते विसर्जन आहे. कोठे ना कोठे तरी त्याचे पुन्हा येणे होते. 3. त्याला येथे पुन्हा पुन्हा येणे सुकर व्हावे यासाठी आपण सदा शुद्ध, पवित्र, मुक्त असणे आवश्यक आहे. यासाठी दरवर्षी काही दिवस त्याची जी पूजा, साधना, उपासना केली, ध्यान, समाधी साध्य केली ती नित्य नियमित व्हायला पाहिजे. त्या योगे काही दिवस जे समाधान, आनंद मिळाला तो सतत राहिला पाहिजे. यासाठी नित्य नियमित सत्संगाचे आयोजन अत्यावश्यक आहे. त्यासाठी सार्वजनिक मठ, आश्रम स्थापन केले पाहिजेत. सर्वांभूती त्याची ओळख झाली पाहिजे. यासाठी ज्यांच्याकडे अनावश्यक जे आहे ते त्यांनी अशा मठ, आश्रम यासाठी द्यावे. ज्यांना शक्य आहे त्यांनी येथे सेवा रुजू करावी. सर्वांना त्याची ओळख करून द्यावी. भौतिक सोपस्कार. मानव कोणत्याही मूलभूत गोष्टीचे विडंबन करण्यात फार पटाईत आहे. मग ती गोष्ट कितीही उत्तम असू दे, त्यात तो निस्वार्थी वृत्ती ठेवू शकत नाही. त्याच्या हस्तक्षेपाने मूळ गोष्ट आपोआप त्याच्या भौतिक उपभोगांशी निगडीत होते. ती पूर्णपणे बदलते. मग तेथे ती स्थिरावते, कारण त्यात भौतिक उपभोग असतात. त्यासाठी देहादी इंद्रियांची साथ मिळते. मग त्याचा सोपस्कार तयार होतो, प्रथा होते आणि पुढील पिढीला पिढ्यानपिढ्या तेच सत्य आहे असे वाटू लागते. त्यातील मूळ गाभा कालाउघात हरवतो. तो इतका हरवतो की भविष्यात कोणी मूलभूत सत्य सांगू लागला तर लोक असे सांगणाऱ्याला वेडा ठरवतात. कारण कोणतीही गोष्ट भौतिक उपभोगांना उपयुक्त असली की त्या जोशात त्यातील सत्यता कोणीही पडताळून पाहू इच्छित नाही. डोळे मिटून त्यावर विश्वास, श्रद्धा ठेवली जाते. उपभोग घेणे सुरू होते आणि ते तसेच सुरू राहते. मूलतः काही ठराविक दिवस
आपण परमेश्वराचे प्रतीक म्हणून त्याची प्रतिमा तयार करून त्याची स्थापना घरोघर करायची प्रथा सुरू झाली आणि त्या प्रतीकाचे विसर्जन करायचे विसरून ती प्रतिमा घरी कायमची ठेवायला सुरुवात झाली. त्यासाठी घरात कायम करता देवघर स्थापन झाले. मग त्यात एकेका देवदेवतेची भर होत गेली. काही ठराविक दिवस त्याची प्रतिमा सार्वजनिक ठिकाणी स्थापन केली गेली आणि त्याचे विसर्जन न करता त्याची देवळे स्थापन झाली. त्यात दिवसेंदिवस असंख्य देवदेवतांची भर होत गेली. सर्वत्र देवळे उदंड झाली. तेथे लोटांगण घालायला भक्त लोटू लागले. भक्तीचा महापूर वाहू लागला. काही कालावधीनंतर रोजचे देव कमी वाटू लागले. नित्य झाले की ते निष्प्रभ होते. येथे उपभोगांची तर रेलचेल आहे, त्यासाठी नित्य देव अपुरे वाटू लागले. नवीन देवदेवतांचा शोध सुरू झाला. यामुळे काही निमित्ताने आणखी पूजा अर्चा सुरू झाल्या. त्यासाठी पुरोहित पुढे सरसावले. मंत्र रचले गेले, कारण देवाला मंत्र म्हणून आवाहन केले की तो तेथे त्या प्रतीकात येतो, त्याची प्राणप्रतिष्ठापना होते आणि त्याला आवाहन केले, त्याची उत्तर पूजा केली की तो जातो, हा विश्वास लोकांत दृढ झाला होता. यामुळे स्वाभाविकच मंत्र म्हणून देवदेवता यांना आवाहन करून बोलावणे आणि काम झाले की त्यांची मंत्र म्हणून उत्तर पूजा करून त्यांना जायला सांगणे हे पुरोहितांच्या हातात असल्यासारखे झाले. पुरोहितांना आकाश ठेंगणे झाले. हा त्यांचा धंदा छान एकदम चालू लागला. त्यांना भरपूर कमाई होऊ लागली. पैसे टाका, पूजा करा, पुण्य मिळवा, असा साधा व्यापार सुरू झाला. तेही लोकांकडून मान सन्मान आदर सत्कार मिळवत धंदा सुरू झाला. विश्वास, श्रद्धा, भक्ती या नावाखाली पूजा अर्चा यांना ऊत आला आणि लोकही पुण्य मिळवायला आतुर झाले, कारण पैशांच्या जोरावर पुण्य मिळवायची ऐतीच सोय झाली. मग काय, वैचारिक नीच पातळी गाठायला कितीसा वेळ लागतो. वैचारिक गोंधळ सुरू झाला. भरपूर उपभोग घ्या. त्यावेळी प्रमाद झाला. पाप झाले तरी काळजी करू नका. धार्मिक विधी करा आणि पुण्य मिळवा. त्या योगे पापक्षालन होऊन तुमचे पाप धुवून जाईल की पुन्हा पाप करायला तुम्ही मोकळे असाल. यातच प्रत्यक्ष उपनिषदांनीच सांगितले आहे की आपण परमात्म्याचा अंश आहोत. आत्मा अमर आहे. उपभोग संचित झाले तर पुनर्जन्म होतो. ही सृष्टी आणि त्यावरील वस्तू परमात्म्याने निर्माण केलेल्या आहेत. त्या आपल्या उपभोगासाठीच आहेत. त्यामुळे काहीही काळजी न करता मनमुराद उपभोग घ्या. उपभोग संचित करा, म्हणजे जेथे उपभोगांची मौज घेण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म होईल. पुण्य जमा करत पाप करायला ऊत आला. मुक्तीकडे वाटचाल करणारा जीवात्मा प्रत्यक्ष पापी म्हणून जिणे जगू लागला. मूलतः योगी असलेला जीवात्मा भोगी म्हणून जन्मोजन्मी देहात अडकला. पुण्य जमवून पाप धुतले जाते का? आत्मा अमर आहे म्हणजे नेमके काय? भौतिक उपभोगांच्या कल्लोळात याची शहानिशा करायची कोणालाही गरज वाटेनाशी झाली. पुण्य गोळा करायला पूजेसाठी परमात्मा अत्यावश्यक असल्यामुळे तो खरोखरच आहे की नाही याची खात्री करायला कोणालाही उत्सुकता राहिली नाही. तो असायलाच पाहिजे अशीच प्रत्येकाची खात्री झालेली आहे. भौतिक उपभोगांच्या ओसाड जंगलात लोक राजमहालात राहिल्यासारखे सुखे नैव खुशीने राहत आहेत. चिखलात किडे लोळत असलेले डुक्कर रस्त्याने त्या चिखलाला नाक मुरळत जात असलेल्यांचा हेवा करते, तसे हे आहे. पुढे जे दुःख, पीडा, त्रास, हाल सहन करतात ते नरकात असतात आणि जे उपभोगांचे सौख्य घेतात ते स्वर्गात असतात. अशा नरक आणि स्वर्ग याच्या कल्पना रंगवल्या गेल्या. त्याची महाभडक वर्णने केली गेली. यामुळे पाप नको यासाठी, पुण्यगाठी बांधण्यासाठी, स्वर्गप्राप्तीसाठी धार्मिक विधी आणि त्यासाठी देवळांची चलती जोरात सुरू झाली. यामध्ये त्या प्रत्येकाची काही कालावधीसाठी स्थापना करून नंतर त्याचे विसर्जन करायचे असते. ह्या विचारानेच विसर्जन केले गेले. पुढे यात एक मध्यम मार्ग काढण्यात आला की घरची नित्यपूजा सुरू ठेवा. काही दिवस त्याची प्रतिमा तयार करून तिची स्थापना करा. देवळेही सुरू राहू देत. कशालाच काही विरोध नको. यात त्या काही कालावधीसाठी स्थापन करायच्या मूलभूत विचाराला फाटा दिला गेला आणि हा एक समारंभ झाला. त्यातच त्याच्या सार्वजनिक स्वरूपाला आलेले रूप आपण सर्वजण अनुभवित आहोतच. मूलतः विश्वयात्रेकरू असलेले आपण येथे या विश्वाचे रहिवासी झालो.
प्रतीक्षालयात काही काळापुरते यावे आणि तेच घर समजून तेथेच कायमकरिता मुक्काम करावा असे झाले आहे. परंतु हे असे झाले आहे हेच समजत नाही. यामुळे त्याची ना खंत ना खेद. इति. मुळातच इच्छारहित जीवन जगावे. जे जसे आपल्याला नियतीने दिले आहे तेच आपल्याला हे जीवन समृद्ध करण्यासाठी पर्याप्त आहे हे ओळखावे. आपल्या विचाराने हाव करू नये, जास्तीची अपेक्षा करू नये. ते आपल्या पचनी पडण्यासारखे नसते. या योगे जे जीवन मिळते तेच या जन्मी आपले प्राप्य आहे हेही ओळखावे. लहानपणी वाटते की कधी एकदा मोठा होईन आणि मोठ्यांसारखे व्यवहार करीन, आपल्या पायावर उभा राहीन. मोठे झाल्यावर जाणवते की लहानपणच छान होते. तसेच जीवनात आहे. आपल्या हातात जे जेवढे असते तेच आपल्यासाठी शाश्वत असते. ते छोटे की मोठे हा प्रश्न गौण आहे. आपल्यासाठी ते छोटे मोठे नसून पुरेसे असते. इतरांनी त्यांच्या हातात पकडलेले आपल्यासाठी शाश्वत नसते. ते त्यांच्यासारखे मिळवण्याच्या नादात आपल्याकडे जे आहे तेही आपल्याकडून निघून जाते. तेल जाते, तूप जाते आणि हाती धुपाटणे राहते. परमात्मा निराकार आहे. प्रत्येक जण परमात्मा आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणात सूक्ष्मात्मा विराजित आहे. यास्तव स्वतःमधील परमात्मा ओळखा. कोणत्याही देवदेवते मागे पळू नका. कोणत्याही देवदेवतेत स्वामी महाराजात गुंतू नका. कोणाच्याही भजनी लागू नका. कोणाचीही स्थापना स्वतःमध्ये करू नका. कारण तेथे अगोदरच जन्मतःच तो तुमच्या अंतःकरणात प्रस्थापित आहे. भगवान रामकृष्ण परमहंसांना त्यांच्या गुरूंनी तोतापुरी महाराजांनी सांगितले, तू प्रथम ती तुझ्या अंतःकरणात असलेली कालीमातेची प्रतिमा कापून दूर भिरकावून दे. एरवी तू मुक्त होणार नाहीस. तिच्यात अडकून जाशील आणि अमुक्त राहशील. जो भक्त आहे त्याला त्याची भक्ती मिरवावी लागत नाही. परंतु जो भक्त नाही त्याला पूजा अर्चा विधींचा डामडौल करून मिरवावे लागते. त्याला त्याच्या भक्तीचे प्रदर्शन मांडावे लागते. मग तो त्या प्रदर्शनातच झगमगत राहतो. त्याच्यापासून परमात्मा दूर राहतो. स्वामी विवेकानंदांना विचारले गेले की तुम्ही हे असे भिकाऱ्यासारखे कपडे का घालता? त्यावर स्वामीजी तात्काळ उत्तरले, कारण ते भिकाऱ्याचे कपडे आहेत म्हणून. बुद्धांनी आपले आणि आपल्या साधकांचे भिक्षूपण कधीही लपविले नाही. त्याला त्यांनी भिक्षू म्हणजे भिकारी असे नामाभिधान दिले. स एवं वेद. योगासनांसाठी कसल्याही उपकरणांची गरज नसते. त्यासाठी तुमचे तुम्ही पर्याप्त असता. उपकरणांनी तुम्हाला व्यायाम मिळत नाही. तुम्हाला उपकरणांची सवय मात्र लागते. त्यात व्यायाम दूर राहतो. काट्याने काटा काढताना तो पहिला काटा बाहेर निघतो, परंतु त्यावेळी तो दुसरा काटा आत रुतून बसतो. रोग बरा करायला औषध घ्यावे, तो रोग बरा व्हावा, परंतु घेतलेल्या औषधामुळे नवीन रोग व्हावा. आगीपासून बचाव करायला उडी मारावी आणि फुफाट्यात जाऊन पडावे अशी अवस्था होते. तसेच उपास्य देवता तुमच्यात विराजित होते आणि ती अंशात्म्याला म्हणजे पर्यायाने तुम्हाला झाकून टाकते. तुम्ही त्या उपास्य देवतेत गुंतून जाता. यात मुक्ती दूर होते. यास्तव कोणालाही थारा देऊ नका. तुमचे तुम्ही पुरेसे आहात. हे असे असेल तरच सर्व संतोषाचे विसर्जन होते. जीवन म्हणजे एक सहज योग होतो. येथे द्वंद्वाच्या अतीत जाणे होते. सर्व सोपस्कारांच्याच नव्हे तर स्वतःपासूनही दूर होणे होते. हे परमविसर्जन असते. सर्वत्र सन्नाटा पसरतो. एकांतात प्रवेश होतो. येथे सदानंद परमानंद कैवल्यानंद प्राप्त होतो. येथे सर्व विधी समाप्त होतात आणि आत्मपूजेची सांगता होते. आत्मपूजा संपन्न होते. हरि ओम.